ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण 11व्या अध्यायात बघतोय की अर्जुनाने भगवंताचं ते सगळं अकराळ विकराळ रूप बघितलं. दंष्ट्रा कराला निचदे मुखाने दृष्टैव नाला सनिर्मानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसिद्ध देव जगन्निवास. की त्यांनी इतकं ते अकराळ विकराळ रूप बघितलं भगवंताचं आणि पहिल्यांदा त्याला सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटलं की किती मोठं स्वरूप आहे, किती चांगलं आहे, किती मोठं आहे सगळं. तर पहिल्यांदा त्याची रिॲक्शन असते ती आश्चर्याची रिॲक्शन असते. आणि मग हळूहळू जेव्हा भगवंत त्याला सगळ्या प्रकारचं म्हणजे सृष्टी स्थिती प्रलयंकारी रूप दाखवायला सुरुवात करतात तेव्हा तो खरा घाबरतो. त्याची दुसरी रिॲक्शन असते दुसरी घाबरायची. म्हणजे पहिल्यांदा रिॲक्शन त्याची आश्चर्य असतं. आपण बघितलं काही श्लोक त्याच्या आश्चर्याच्या ह्याच्यात गेले आहेत आणि मग आता त्याच्यामध्ये ते भय आलेलं आहे, घाबरलेला आहे अर्जुन. आणि त्या घाबरण्यामुळे त्याला आता भगवंताचा त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुमची प्रकृती काय आहे, हा प्रश्न त्यांनी आपल्याला भगवंतांना केला होता. कारण त्याला कळत नाही आहे हे काय आहे, इतका तो घाबरलेला आहे पूर्ण. आणि त्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात मी कालोस्मी, की मी काल आहे. हे या तत्वाबद्दल आपण बोललो आहे, काळ तत्वाबद्दल, की हे जे सगळं आहे की हे जे प्रलयंकाली रूप त्याचं आहे, जिथे तो बघतोय की भीष्म, द्रोण किंवा कर्ण हे सगळे त्या मृत्युमुखात जात आहेत. जणू काही सगळ्या नद्या समुद्रामध्ये जसं मिळतात तसे सगळे हे वेगवेगळे युद्धवीर, इतके मोठे मोठे युद्ध करणारे, ते सगळे त्या भगवंताच्या त्या प्रलयंकाली रूपामध्ये विलीन होत आहेत. आणि त्यावर भगवंत म्हणतात की त्यांचं सगळ्यांचा प्रारब्ध संपलेला आहे, तू त्याची काळजी कशाला करतो, आणि तू फक्त आता निमित्त हो. तू जर निमित्त झाला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. म्हणजे मी भगवंताचा त्याला अर्जुनाला प्रश्न पडतो की भगवंत जर कृपामय आहेत, भगवंत सगळ्यांना कृपा करतात, मग हे कुठलं रूप आहे भयंकर भगवंताचं? तर भगवंत हे कर्मफलदाता आहेत. आपण बघितलं मागचा जो क्लास आपण पूर्ण त्याच्यावर डिव्होट केला होता की हे जे चक्र चालू आहे, कालचक्र, जन्म मृत्यू किंवा सुख दुःख यश अपयश, हा जो सगळा चक्कर चालू आहे पूर्ण, हा जो काल आहे, या कालाला आपण मानायला पाहिजे. आणि याबद्दल आपण विचार केला होता की दैव म्हणजे प्रारब्ध आणि स्वाधीन इच्छा या दोन्हीही गोष्टी आहे. आपण मागचा पूर्ण क्लास त्यावर डिव्होट केला होता की व्हॉट इज प्रारब्ध आणि व्हॉट इज स्वाधीन इच्छा. तर शास्त्र आपलं स्वाधीन इच्छा पण मानतं आणि दैव पण मानतं, प्रारब्ध पण मानतं, आणि ते मानायलाच पाहिजे. आणि जेव्हा भगवंत येतात तेव्हा भगवंत या सगळ्या गोष्टींमध्ये कधी ढवळाढवळ करत नाही. जे चालू आहे त्याप्रमाणे सगळं चालतात. प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे जे काही गोष्टी येतात घडतात त्या सगळ्या आपण प्रत्यक्ष बघायच्या आणि त्यातनं जायचं, हेच जीवाचं हातात आहे फक्त. तसं जर नसतं तर भगवान श्रीरामकृष्णांनी मथुरबाबू त्यांचे इतके क्लोज होते, हृदयराम इतके क्लोज होते, किंवा इतर पण बरेच भक्त आहेत, मी हे दोन नावं फक्त घेतो, या दोघांना मुक्त करू शकले असते भगवंत, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे जात आहेत त्याप्रमाणेच पूर्ण सर्कल गेलं. माताजींची ती राधू पागल आहे, ती सूरबाला वेडी आहे, ते माकू आहे, आणि काय काय माताजींचा गोतावळा आहे. माताजी एका क्षणात हात त्यांनी ठेवला असता तर झालं, त्या डोकं सगळं थांबलं असतं, काहीच नसतं झालं. इतक्या माताजींचे क्लोज त्यांचे भाऊ लोक बांगलादेशवरनं येऊन जयरामवाटीला येऊन माताजींकडनं दीक्षा घेत आहेत, पण एकाही भावाने दीक्षा घेतली नाही माताजींकडनं. म्हणजे याचाच अर्थ काय की प्रारब्धाच्या ह्या चक्रामध्ये ते कधीच ढवळाढवळ करत नाही भगवंत. हे आपण क्लिअर करायला पाहिजे आपल्याला. आपण बरेच वेळा म्हणतो की ठाकूर आमच्या कृपा करत नाही, ठाकूर कृपा करत नाही. ठाकूरांची कृपा हीच आहे आपल्यावर, किंवा भगवंताची कृपा आपल्यावर तीच असते की हे जे कालचक्र आहे हे पूर्ण, हे मेंटेनिंग द ऑर्डर, त्या ऑर्डरमध्ये जर आपण व्यवस्थित गेलो, आपण आपल्या रागद्वेषाला धरून जर गेलो नाही, तर आपण तो धर्म फॉलो करतो आहे.
आपण मागच्या क्लासच्या बोललो होतो की दोन प्रश्न समोर येतात की हे निमित्त मात्र भव्य सव्यसाचित कसं व्हायचं, निमित्त फक्त कसं व्हायचं आपण. तर तिथे भगवंत म्हणतात की निमित्त व्हायचं म्हणजे ही जी माझी सायकल आहे त्याला धरून तू चाल. तू जर त्याप्रमाणे गेला तर फक्त निमित्तच होशील, कारण हे प्रारब्धाचं चक्र किंवा हे कालचक्र फिरत आहे. ते धरून तू चालत राहा म्हणजेच तू निमित्त झाला. पण तू तुझ्या अटॅचमेंटच्या दृष्टीने किंवा रागद्वेषाच्या मागे जर जाऊन तू गेला तर तू काही निमित्त मात्र होऊ शकत नाही, मग तू त्याच्या वेगळा गेला. तर आपण बघतो की ठाकूरांच्या जीवनामध्ये, माताजी जीवनामध्ये किंवा काशीपूरमध्ये आपण बघतो की श्रीरामकृष्णांनी सगळ्यांना चैतन्य होक आशीर्वाद दिला, पण त्या अवस्थेमध्ये पण दोन लोकांना मिळालं नाही, कारण प्रारब्ध नव्हतं. म्हणजे प्रारब्ध हे तुमचं कसं काम करतं हे वी डू नॉट नो. माताजी जेव्हा काशी सेवाश्रममध्ये होत्या, माताजी तिथे राहायच्या, माताजी जवळपास 2 महिने तिथे होत्या. तर 2 महिने असताना अचानक एक दिवस एक भिकारी बाई माताजींच्या खिडकीच्या खाली येऊन गाणं म्हणायला लागली अन्नपूर्णावर. आणि ते गाणं म्हणत असताना माताजी जाऊन बघतात बाहेर ते एक भिकारी नाही. तर तिला माताजी काही फल वगैरे देतात आणि ती माताजी विचारतात तुला काय पाहिजे, तुला मला सांग. म्हणजे मला फक्त भक्ती दे. म्हणजे प्रारब्ध कसं तिला तिथे घेऊन आले बघा. ती बरेच वेळानंतर आली, तिने एक पेरू आणलं मग दुसऱ्या दिवशी माताजींसाठी, छोटंसं पेरू आपलं, आणि तिने माताजींना दिलं. आणि नंतर ती सारखी येत राहिली जोपर्यंत माताजी होत्या, आणि माताजीचे गप्पा, माताजी त्यांना खूप आशीर्वाद दिला. भिकारी बाई. तर सांगायचा उद्देश का, तिचा प्रारब्ध तिथे आला होता की तिला गुरु कृपा व्हायची होती तेव्हा तिला. म्हणजे जसं बघा, जेव्हा तुमच्या शहरामध्ये जेव्हा चोर लोक येतात तेव्हा सगळ्या चोर लोकांना समजतं की तो आलाय, तो आलाय, तो आलाय, तो आलाय. तसंच जेव्हा सद्गुरू येतात तर ज्या लोकांचं असे काय म्हणतात त्याला सत्कर्म आहेत, किंवा ज्या लोकांचे ते प्रारब्धाता आले आहेत बाहेर, त्यांना तेव्हा सद्गुरू भेटतात आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवन सुकर होत जातं. हां, तर मी पण आमच्या पण लहानपणी एक सत्यदेव बाबा म्हणून होते, खूप चांगले हे संत. असे आपल्या भारतामध्ये तुम्ही प्रत्येक गावात आपल्याला मिळतात. तर सांगायचा उद्देश असा की ते जेव्हा यायचे तेव्हा कानोकानी सगळ्या लोकांना खबर चालली जायची की ते आले आहेत. तेव्हा मोबाईल नव्हते किंवा फोन पण फार कमी किंवा काहीही नव्हतं. तशीच जेव्हा हे महापुरुष किंवा संत लोक जेव्हा अशा काही काही गावांमध्ये जातात किंवा जेव्हा केव्हा येतात, तर त्या वेळेस ज्या लोकांचा प्रारब्ध झालेला आहे, आता ते ज्यांना सद्गुरूंची कृपा व्हायची आहे, ते बरोबर सगळं जुळून येतं. तर हे पूर्ण आहे चक्र. तर या चक्राला जर आपण मानलं, आणि यालाच तो मानायला तयार नव्हता अर्जुन, कारण त्याला दिसत आहे की भीष्म द्रोण तर हे मरणार, माझ्या डोळ्यासमोर जाणार आहे, कारण त्याची तिची अटॅचमेंट होती. त्या अटॅचमेंटच्या आड सगळं इथं येणार होतं, म्हणून त्याला तो घाबरलेला आहे. म्हणून ते म्हणतात की तो आता घाबरलेला आहे. आणि या सगळ्यांकडे आपण असं बघायला पाहिजे की समजा एखाद्या डॉक्टरने तुम्हाला अपेंडिक्स झाला आहे, आणि अपेंडिक्स झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता ऑपरेशन करायचं आहे. मग आता या घटनेकडे आपण 2 गोष्टी सारखं बघू शकतो की डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करायला आले, ते तुम्हाला ते इंजेक्शन देणार, तर आपण म्हणू शकतो की डॉक्टर मला दुःख द्यायला तयार झाले आहेत. आणि एकीकडे आपण म्हणू शकतो की नाही, डॉक्टर मला आरोग्य देत आहेत. आता हे आपण कसं बघायचं हा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे की प्रारब्धानुसार आपल्याला जे सुख दुःख, जय पराजय जीवनात मिळतो, किंवा जे चांगल्या गोष्टी मिळतात, वाईट गोष्टीमध्ये आपण जातो, तर त्या कशा आपण बघायचं, ते प्रसादबुद्धीने घ्यायचं भगवंताकडनं. आणि माझं प्रारब्ध कमी होत आहे, किंवा मी अजून जवळ जातो आहे, किंवा माझ्या पापकर्माचा जो काही क्षय होतो आहे, या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपण खरे निमित्त मात्र होऊ शकतो. म्हणून आपल्या या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की हे दैव जे आहे, प्रारब्ध, हे आपण ॲक्सेप्ट करतो. आपण दैववादाच्या फक्त वेगळे आहोत की दैवावरच फक्त सगळं अवलंबून आहे. जेव्हा भगवंत देईल, जेव्हा होईल, ज्या वेळेस होईल, तसं नाही आहे. तुम्हाला तर सगळं मिळालेलं आहे, पण तुम्हालाही काही करायचं आहे. म्हणजे प्रत्येक साधकाला, प्रत्येक माणसाला भगवंतांनी ही स्वाधीन इच्छा किंवा विल पॉवर दिलेली आहे. त्याचा कुठेतरी तुम्ही उपयोग करायला पाहिजे, आणि तो उपयोग करणं म्हणजेच तुम्ही तिथे त्या भगवंताच्या हे जे चक्र आहे, या चक्रामध्ये सहभाग देणं.
त्याच्यामध्ये कुठेही आपली अटॅचमेंट किंवा आपला राग, लोभ, द्वेष काहीही न आणता त्यासोबत जाणं हेच इथे भगवंतांना अपेक्षित आहे. म्हणून इथे आपण बघतो की अर्जुन घाबरलेला आहे आणि त्या घाबरण्यामधनं आता पुढे तो 34व्या श्लोकामध्ये म्हणतो, द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान्. आणि त्याचप्रमाणे द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि जयद्रथ तसेच कर्ण व आणखी दुसरेही पुष्कळ योद्धे माझ्याकडून मारले गेलेले आहेत. त्या शूरवीर योद्धांना तू मार, भिवू नको, निसंशय समारणांगात शत्रूला तू जिंकण्यासाठी युद्ध कर. आता इथे बघतायत की सगळ्यांना ते मारून झाले, सगळ्यांचं संपलं. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण ह्या सगळ्यांना ते म्हणतात की त्यांचं प्रारब्ध संपलाय आणि सगळ्यांना आता जायचं यमसदनी. म्हणून म्हणतात मा व्यथिष्ठा, की त्याने तू दुःखित होऊ नको. युद्धस्व, की हे सगळ्या जीवनात आपल्या गोष्टी येतात. आता जसा खूप आता कडाक्याचा उन्हाळा आहे, पाऊस येईल, थंडी येईल, हां, हे आगमापायिनम, की हे येणार आणि जाणार आहे, सगळं जीवनच येणार पूर्ण. जेव्हा तुम्ही त्याच्यावर खूप जर अजून जास्त डीप विचार केला लक्षात येईल की सगळ्या गोष्टी जाणार आहेत, येणाऱ्या आहेत, काहीच परमनंट नाही आहे जगामध्ये. तर त्यासाठी ते धरून बसायसाठी काही आपल्यात म्हणजे आपण ते धरून बसू नये हे इथे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तू युद्ध कर, हे येणार आणि जाणार. ठाकूर पण बघा, ठाकूरांना पण दुःख झालं जेव्हा अक्षय गेला, किंवा ठाकूरांची जेव्हा माताजी गेल्या, किंवा माताजी स्वतः त्यांचे जेव्हा भाऊ गेले किंवा नातेवाईक गेले, तर माताजी खूप व्यथित झाल्या होत्या. तर हे येणारा जाणारा आहे सगळ्या गोष्टी, तर ते ॲक्सेप्ट करणं इथे अर्जुनाला जड जात आहे. तो इथे बघतोय की हे एवढं सगळं चालू आहे आणि याच्यामध्ये आता मला ह्या सगळ्यांना गमवावं लागणार आहे, कारण अटॅचमेंट आहे. ही असणं स्वाभाविक आहे. अटॅचमेंट जेव्हा तुम्ही लोकांच्या सोबत असोसिएशन करता, हां, तेव्हा ही अटॅचमेंट येणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण हे विश्वरूप दर्शन बघतोय किंवा जेव्हा आपण साधक म्हणतो आपल्याला, तर आपण ती हळूहळू मॅच्युरिटी आपल्यामध्ये आणायला पाहिजे. म्हणजे काय होतं की या मॅच्युरिटी आणल्यानंतर ह्या विश्वरूप दर्शनामध्ये की आपलं दृष्टी जरा मोठी होते. म्हणजे आपले छोटे छोटे दुःख हे फार छोटे छोटे वाटतात. आपण छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन खूप आकांड तांडव करत असतो. पण जेव्हा तुम्ही अजून जास्त मोठं बघाल, म्हणजे आपल्याला आता गरम आहे म्हणून आपल्याला त्रास आहे, पण रस्त्यावरचे लोक बघा, तुम्ही जेव्हा असा विचार कराल तेव्हा तुमचं हे जे काही दुःख आहे किंवा हे जे शीतोष्णाचं तुमचं दुःख आहे ते हळूहळू कमी होतं. हां, म्हणून इथे हे म्हणतायत, अर्जुन म्हणतोय की भगवंत म्हणतायत की तू भिवू नको, निसंशय शत्रूला तू जिंकण्यासाठी युद्ध कर, की हे चालूच राहणार आहे, येणार आहे आणि जाणार आहे, पण तू काय याच्या बळी पडू नको. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीट नमस्कृत्वा भूय एवाह कृष्ण स गद्गदम भीत भीत प्रणम्य. आता इथे म्हणतात की आता अर्जुनाला, आता संजय म्हणतोय की आता भगवंताकडे अर्जुन कसा बघतोय की भगवंत हे कर्मफल दाता आहेत, की जे काही आपलं कर्म आहे त्या कर्माचं फल तुम्हाला ते देत आहेत. आता भगवंत आपण म्हणतो कम्पॅशनेट आहे, भगवंत सगळ्यांना कृपा करतो. अच्छा ठीक आहे, भगवंत कृपामय. समजा तुमच्यावर भगवंतानी ठरवलं की तुमच्यावर कृपा करावी, तुम्ही गाडीने जाताय आणि पडलात, काय गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये पडला, मग भगवंताने तुमच्यावर कृपा करायची आहे. मग भगवंताने काय केलं, गुरुत्वाकर्षण शक्ती थांबून ठेवली 10 मिनिटं, की अरे माझ्या एवढ्या चांगल्या भक्तांना पाडलं तू गुरुत्वाकर्षण शक्तीने, मग बस थांबा. काय होईल या जगाचं, आपण सगळे हवेत तरंगू, सगळे केऑस होईल सगळा. म्हणजे काय कुठे चालू आहे पण लक्षात आपण हवेत उडत राहू सगळे लोक. एका भक्ताला वाचवण्यासाठी सगळ्यांना हवेत उडावं लागेल. किंवा जस्ट इमॅजिन ट्रॅफिक सिग्नल नाही आहे रस्त्यावर, काय ट्रॅफिक होत तुमच्या पुण्याला तुम्हाला माहिती आहे, तो आपला चाक घालेल असं सगळं होईल. तर सांगायचा उद्देश काय आहे की भगवंताचा हा जो नियम आहे, कर्मफलदाता जो भगवंत आहे, ते होणं म्हणजेच आपली कृपा आहे. आणि इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की हे प्रारब्ध आपण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे.
बरेच वेळा आपण ते डॉज करायचा प्रयत्न करतो की नाही ठाकूर कृपा करा, हे माझं असं हे करून टाका, आपण तसं करून टाका, तर हे आपण करायचा प्रयत्न करतो. पण तसं होत नसतं ते. उलट भगवंतांना आपण सांगायला पाहिजे की भगवंत माझं जे काही प्रारब्ध आहे ते मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. माझ्या जीवनात येणारं यश अपयश सुख दुःख हे सगळं सगळं मी पचवायला तयार आहे. फक्त ती पचवायची तुम्ही मला ताकद द्या. हे मात्र आपण भगवंतांना मागू शकतो की माझं जे काही प्रारब्ध असेल, चांगलं असेल वाईट असेल, जे काही माझ्या जीवनात प्रारब्ध येणार असेल ते प्रारब्ध काढून टाका असं म्हणत नाही आहे मी, कारण ते माझ्यासाठी काढलं की मग तर फेवर होईल. हां ठीक आहे, भगवंताची जर कृपा करुणा झाली किंवा त्याचं प्रचंड त्याचं काही चांगलं प्रारब्ध असेल तर लगेच भगवंताला मुक्त पण करतील. तो भाग वेगळा. आपल्यावर पण ती कृपा आज उद्या होऊ शकते. परंतु त्या प्रारब्धापासनं पळून जाणं हे योग्य नाही. आपण तो विचार करायला पाहिजे की मला प्रारब्ध भोगण्यासाठी मला जो काही माझ्या जीवनात येणार आहे ते बळ मला द्या. हां, आणि ते ॲटिट्यूड घेऊन आपण जायला पाहिजे. ते जर ॲटिट्यूड आपलं ठेवलं नाही तर दुःख आपल्याजवळ असतंच ते. म्हणून इथं संजय म्हणतात की एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य, की भगवंताचं त्यांनी प्रश्न विचारले होते ते की तुम्ही कोण आहात, तुमचं स्वरूप काय आहे, तर त्याचं उत्तर ऐकून श्रुत्वा वचनम केशवस्य म्हणजे भगवंताचं वचन ऐकून कृतांजली वेपमान किरीटी, की तो आता हात जोडून कृतांजली. आता भगवंताच्याबद्दल त्याला थोडंसं हळूहळू काय डिवोशन पण वाढतं, पण भीती पण पूर्ण गेली नाही आहे. कारण वेपमान म्हटलं इथे, वेपमान किरीटी. वेपमान म्हणजे घाबरणारा, हां, असा काय थरकाप उडवला त्याचा. तर वेपमान किरीटी, किरीटी म्हणजे तो किरीट धारण केलेला आहे म्हणून. तर म्हणून ते म्हणतात की असा तो भगवंताला अजून शरणागत पूर्ण झालेला नाही आहे, की भगवंत तुमचीच इच्छा सगळं, नाहम नाहम तू 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 तू, श्रीरामकृष्ण जसं म्हणतात, हां, की मी नाही तुम्हीच आहात फक्त. असं जोपर्यंत त्याचं पूर्ण ॲटिट्यूड येत नाही, अशी जोपर्यंत शरणागती त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत हे घाबरणं चालणारच आहे. आपणही घाबरतो. हे या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला फेस करायला लागणार पुढे. आता माझं वय वाढतं आहे, पुढं कसं होईल, सिक्युरिटी कशी होईल, माझ्या प्रारब्धात पुढे काय लिहून ठेवलं, याला पण घाबरतो आपण, कारण आपण साधारण जीव आहोत, ते साहजिक आहे. परंतु जर पूर्ण शरणागती असेल आपली आणि पूर्ण भगवंतावर जर आपण डिपेंड आलं की जशा माझ्या दैवात गोष्टी असतील तशा घडतील, पण मी भगवंत चरण धरून राहीन, असा जर विचार केला तर ह्या गोष्टी बऱ्याचशा कमी होऊन जातात. म्हणून ते म्हणतात की वेपमाना, तो थरथरतो आहे, कारण त्याला माहिती आहे की या लॉ ऑफ कर्मा जो आहे यातनं पळवाट नाही आहे. म्हणजे तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून पळू शकतच नाही. तसंच हा जो धर्माचं चक्र आहे, हे कर्माचा जो सिद्धांत आहे, याच्यापासून पळू शकत नाही. आणि हे त्याला आता रिअलाईज झालेलं आहे की आता हे भीष्म द्रोण कर्ण माझे सखे सोयरे जे काही आहे हे काही आता माझ्यासाठी पुन्हा परत मिळणार नाही आहे मला. त्यासाठी म्हणतो तो की वेपमान आणि भीत भीत प्रणम्य, की असं अकरा रूप बघून तो आता भगवंतांना घाबरत घाबरत, हां, आणि सगदगदम, आता त्याचा गळा दाटून आलेला आहे, कारण ही इज ओव्हरपॉवर्ड विथ एव्हरीथिंग नाव. की भगवंताचं असं रूप, भगवंताचं कालोस्मी प्रलयंकारी रूप, पुन्हा भगवंत ह्या सगळ्यांना आता घेऊन जाणार, कारण प्रारब्ध संपलाय असं म्हणतायत. पण आता त्याला भगवंतांना असं म्हणता येत नाही की नाही नाही थोडं सोडून द्या, हो यांना थोडंसं ग्रँड करून द्या, हे माझे काका आहेत, हे माझे दादा आहेत, माझे मामा आहेत, प्लीज यांना सोडून द्या तुम्ही, हां, असंही म्हणता येत नाही त्याला. सो ही हॅज टू फेस द रियालिटी. नाव ही फर्स्ट टाइम इन हिज लाईफ ही हॅज कम टू रियालिटी. आतापर्यंत भगवंतासोबत छान गळ्यात गळे घालून दोघं गप्पा मारत असायचे, प्लॅनिंग करायची, युद्ध कसं करायचं, काय करायचं, मौज करायचे दोघंही मिळून. पण आज खरं भगवंत त्याच्यासमोर, म्हणजे पूर्ण जीवनाची रियालिटी त्याच्यासमोर आलेली आहे. हे जेव्हा दुःख होतं जीवनामध्ये, अशी आपल्यावर काही संकट येतात, त्यावेळेस आपल्याला खऱ्या जीवनाचा झळ लागते आपल्याला की काय आहे हे. आणि जोपर्यंत हे आपल्याला ते झळ लागत नाही किंवा जोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही सिरियसली, तोपर्यंत हे आपल्याला कठीण आहे. म्हणून ते म्हणतात हां, की सद्गदगदम भीत भीतम प्रणम्य. आणि आपण बघितलं की अजूनही त्या पूर्ण अर्जुनाची मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आलेली नाही. आपण बघितलं की त्याला भगवंतांनी हे विश्वरूप दर्शन दिलेलं आहे, पण ही त्याला कृपा केली आहे तेवढ्यापुरती, की ठीक आहे, हा 3D तुला सिनेमा बघायचा आहे का, हा गॉगल घाल, 3D सिनेमा घाल, 3D सिनेमा संपला की गॉगल परत द्या मला.
तसा त्याला गॉगल दिलं आहे सध्यापुरतं. पण हे त्याच्या मॅच्युरिटीतनं पूर्ण हे सगळं त्याचं संपूर्ण हे ज्ञान त्याला आलेलं नाही आहे, म्हणून हा त्रास त्याला होतो. जेव्हा साधारण आपल्या साधकाला जेव्हा मॅच्युरिटीतनं हा विचार येतो की जग असंच आहे, हे जग बदलणार आहे, मी काही दिवसासाठी इथे आलेलो आहे आणि ह्या माझ्या प्रारब्धाचा क्षय करण्यासाठी मी आलेलो आहे आणि जेवढा पुरुषार्थ मला दिलेला आहे तो पुरुषार्थ मी चांगल्या कामासाठी मी वापरेन, हा विचार करून जो आपण जायचा प्रयत्न करतो आणि ते करत करत असताना भगवंताच्या बद्दल शरणागत होतो आपण, आपल्यामध्ये जे काही सुखदुःख मान अपमान जे आपल्याला मिळते ते प्रसाद बुद्धीने आपण ग्रहण करतो, ती आहे खरी मॅच्युरिटी. जोपर्यंत ही मॅच्युरिटी आपल्याला येत नाही तोपर्यंत हे भीत भीत वेपतुच्छ मानस होणार, सगदगद होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येणार होईल. पण हळूहळू जोपर्यंत आपण ते त्याप्रमाणे भगवंताच्याकडे जात नाही, शरणागत होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहील. मग आता अर्जुन म्हणतो स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्ररुष्यत्य नृज्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यंती च सिद्धसंगा. हे अंतर्यामी, हे योग्यच आहे की आपल्या नामाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्तही होते. तसेच भीतभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करीतात. आता तो भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांना सांगतोय की हे ऋषिकेश, म्हणजे भगवंताला तिथे तो हे करतोय की तो तव प्रकीर्त्या, की ही विश्वरूप, हे जे तुझं सगळं रूप आहे याची ही कीर्ती, तव प्रकीर्त्या जगत प्ररुष्यतेचे, की ही तुझी कीर्ती बघून सगळ्यांना आनंद होत आहे. कोणाला की जे मॅच्युअर्ड सोल आहे. आपण याच्या आधी बघितलं की जे ऋषी होते किंवा जे सिद्धसंगा असा शब्द वापरला होता तिथे, की जे असे ऋषी किंवा असे सिद्ध लोक होते ते भगवंताला नमस्कार करतायत आणि राक्षस लोक घाबरतायत, पळून जात आहेत, त्यांना दिशा सापडत नाही कुठे पळून जावं. तर तव प्रकीर्त्या, की ह्या तुमच्या विश्वरूपाची महिमा बघून जगत प्रवृष्यते, की लोक आनंदित होत आहेत. कोण लोक आनंदित होत आहेत? की ज्या लोकांना याचं ज्ञान आहे किंवा मॅच्युरिटी आहे. आणि रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती, रक्षांसी म्हणजे राक्षसगण, की राक्षसगण भीतीने पळून जात आहेत. आणि हे पळून जात आहेत कुठे? काय, जिथे दिशा मिळेल तिथे पळून जात आहेत. कारण उपाय नाही आहे. तुम्ही जर एखादं गोष्ट कर्म केलं आणि त्या कर्मामध्ये जर तुमचा काही दोष नसेल तर तुम्हाला काही घाबरायचा प्रश्न येत नाही. पण ह्या राक्षसगणांना माहिती आहे की आता जे काही आम्ही काय वाईट कर्म करतोय त्याचं आम्हाला फळ भगवंत देणार आहेत, आमचाही नंबर लागणार आहे याच्यामध्ये. की जसं सगळ्या नदी जेव्हा समुद्रामध्ये जातात, जसे आता भीष्म द्रोण जर जात असतील तर आमची काय अवस्था त्यात असणार आहे. तर इथे ते म्हणतायत की हे सगळे सर्वे नमस्यती सिद्धसंगा, की सिद्धसंगा जे आहेत, की जे हे सिद्धगण जे आहेत ते सगळं तुम्हाला नमस्कार करतायत, ते पळून जात नाही आहे. की ती भगवंताची विश्वरूपाची महिमा बघून ते गदगद होत आहे आणि नमस्कार करतायत भगवंतांना. पण रक्षांसी म्हणजे राक्षस लोक हे पळून जात आहेत. 37. कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादि करते अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत परम यत. हे महात्मन, ब्रह्मदेवाचाही आदी करता व सर्वाहून श्रेष्ठ अशा आपणाला ते का बरे नमस्कार न करतील? कारण हे अनंत, हे देवेश, हे जगन्निवासा, जे सत असत आणि त्याच्याही पलीकडे अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. आता तो म्हणतोय की हे नमस्कार जे सिद्धसंग नमस्कार करतायत किंवा ज्या मॅच्युअर्ड साधकांना जो आनंद होत आहे, हा म्हणतो की का होणार नाही? कस्माच्च तेन नमेरन महात्मन, की ते तुम्हाला नमस्कार का करणार नाही? कारण तुम्ही अनंत, तुम्ही त्वम अक्षर आहात, तुम्ही तेच अक्षर आहेत. आता हे जे म्हणतो आहे अर्जुन, हे त्यांनी ऐकलं आहे भगवंताने. आपण 7व्या अध्यायात ऐकलं, 9व्या अध्यायात आपण बघितलं की भगवंताचं स्वरूप आपण बघितलं, ईश्वराचं स्वरूप काय आहे हे त्यांनी बघितलं, त्याचा विचार त्यांनी केला आणि त्यावरनं त्याला कळलं की हे सगळे राक्षस पळत आहेत आणि हे का पळत नाही आहेत.
किंवा हे का त्याला गदगद होऊन नमस्कार करतात भगवंताला? कारण त्याचं तो बघतोय की तुम्ही अक्षर आहात, अक्षर ब्रह्म तुम्ही आहात आणि सद असतच्या पलीकडे आहात, चांगल्या वाईटाच्या तुम्ही पलीकडे आहात. हे जे आहे नाही आहे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहात तुम्ही. कारण आपण साधारण जीव या सगळ्या गोष्टींमध्ये जे दिसतं आपण त्याच्यामध्येच अडकलेलो असतो. पण याच्याही पेक्षा वरची एक स्टेज आहे की जिथे कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे, तिथे सुख पण नाही आहे, दुःख पण नाही किंवा काहीच नाही आहे. तिथे सम अवस्था आहे, तिथे फक्त साक्षी आहे. तर त्या अवस्थेमध्ये भगवंत आहेत आणि म्हणून ते म्हणतात की त्वम अक्षरम आणि सद असत परम, की तुम्ही याच्यापेक्षा पर असं तुमचं स्वरूप आहे. असं स्वरूप जेव्हा ज्याला कळेल मग ते तुम्हाला नमस्कार का नाही करणार? म्हणजेच की ज्यांना याचं तुमचं हे खरं स्वरूप कळलेलं आहे, हे सिद्धसंगा जे आहेत त्यांना तुमचं हे स्वरूप कळल्यामुळे ते तुम्हाला सगळे नमस्कार करताहेत. पुढे पुन्हा तो म्हणतो त्वम आदिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासी वेद्यम च परम च धाम त्वया तत विश्वमनंत रूप. की ते आता पुन्हा तो स्तुती करतोय बंदाची की तुम्ही आदिदेव आहात. म्हणजे आदिदेव म्हणजे ब्रह्मा, की ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. पुरुष पुराण, तुम्ही पुरुष आहात. पुरुष म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रह्मन म्हणजे किंवा काय परमात्मा आपण म्हणतो पुरुषाला, किंवा जो शरीरामध्ये वास करतो त्याला पण पुरुष म्हणतात. आपल्या शरीरामध्ये कोण वास करतं? चैतन्य वास करतं. तर त्या दृष्टीनं पुरुष आणि पुराण की तुमचा काही एंड नाही आहे. हां, आणि विश्वस्य निधानम, की तुम्ही या विश्वाचे आधार आहात. म्हणजे तुम्हाला घेऊनच हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे जसं वेगवेगळ्या आभूषणांचा आधार काय आहे? सोनं. जशा वेगवेगळ्या ह्या लाकडाच्या जे फर्निचर आहे त्या सगळ्या फर्निचरचा आधार काय आहे? लाकूड. तसंच ह्या विश्वाचे तुम्ही आधार आहात, की हे विश्व कसंही असलं, हे कसंही दिसत असलं तरीही या विश्वाच्या मध्ये तुम्हीच आहात, अनुस्थित आहात आणि तुम्हीच त्याचे आधार. म्हणून म्हणतो तो परम निधानम वेत्तासी वेद्यमच परमच धाम त्वया तत विश्वमनंत रूपम. आणि तुम्हीच जाणण्यायोग्य आहेत. वेत्तासी वेद्यम म्हणजे चैतन्य स्वरूपाने तुम्हीच जाणण्यायोग्य आहे. या जगात दुसरं काही जाणण्याजोग्य नाही आहे. तुमचं हे स्वरूप कसंही असलं तरीही तुम्हीच फक्त जाणण्याजोग्य आहात. तो म्हणतो वेत्तासी वेद्यम आणि परमच धाम, की तुमचं हे जे आहे तुमची अल्टिमेट रियालिटी कोण आहे? तुम्हीच चैतन्य स्वरूप भगवंत आहेत. हां, की एखादं जे आपण बाह्य रूप बघतो ते आज आहे किंवा उद्या राहणार पण नाही. पण चैतन्य जे आहे हे सदैव राहणार आहे. म्हणून ते म्हणतात की परमच धाम त्वया तत विश्वमनंत रूप. म्हणजे हे पूर्ण विश्वामध्ये हे चैतन्य रूपाने तुम्ही पसरलेलं आहात. हे पूर्ण विश्व जे आहे हे चैतन्याने भरून गेलेलं आहे आणि ते खरं तुमचं स्वरूप आहे. की तुम्ही आदिदेव आहात, पुरुष आहात, सगळीकडे पसरलेला आहात तुम्ही. आणि असं हे चैतन्य स्वरूप जे आहे तेच आपण जाणण्यायोग्य आहे. वेत्तासी वेद्यम हे तुमचं खरं स्वरूप आहे. हा याप्रमाणे तो स्तुती करतोय. वायुर्यमो अग्निवरुण शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते तु सहस्त्रकृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. आता एवढं बोलून पण त्याचं मन भरलेलं नाही. आता तो थोडंसं भगवंताला त्यांना पुन्हा तो हे म्हणतोय की वायुर्यमो वरुण शशांक, की या सगळ्या सृष्टीमध्ये जे काही सगळे तत्व आहे, वायू तत्व, हे तत्व, सगळे जे तत्व आहे ते तुम्हीच आहात. तर हे वायू, अग्नी, शशांक हे जे आहेत हे ते म्हणतात की हे सगळं म्हणजे तुम्हीच त्याच्यामध्ये आहे सगळ्या गोष्टींमध्ये. कारण हे का म्हणतोय तो त्यांनी 7व्या अध्यायात बघितलंय. हे 7व्या अध्यायात काय बघितलं की भगवंतच कारण आहे या जगाचं. म्हणजे कारण हे कार्यापासनं वेगळं नसतं. म्हणजे सोन्याचा दागिना हा सोन्यापासनं कधीच वेगळा नसतो. मातीचं भांड हे मातीपासनं कधीच वेगळं नसतं. कारण आणि कार्य वेगळं नाही आहे. हे त्यांनी 7व्या अध्यायात त्यांनी ऐकलेलं आहे. म्हणून तो म्हणतो की हे वायू, यम, शशांक सगळे जे आहे हे सगळेच याचं इसेन्स काय आहे? तुम्हीच आहात. कारण हे आहे प्रॉडक्ट, हे कार्य आहे. कोण? वायू, यम हे सगळं हे आहे. पण याच्यामध्ये कारण काय आहे? तुम्हीच आहात चैतन्य रूपाने.
म्हणजे टेबल चेअर अजून हे सगळं फर्निचर वेगवेगळं आहे, पण या सगळ्यामध्ये कोण आहे? लाकूड आहे. तसंच तो म्हणतोय की वायूर यमो अग्निवर्ण शशांक प्रजापती वगैरे हे सगळे तुमचं इसेन्स आहे. आणि प्रजापती तुम्ही आहात, की हा प्रजापती जो आहे आपल्या आपण मागे बघितलं की हे 14 प्रजापती आहे आणि प्रत्येक प्रजापती हा प्रत्येक संवत्सराचा प्रजापती असतो. तर हे 14 प्रजापती आहेत. तर तो म्हणतो की प्रजापतीस्त्वम, तुम्ही हे प्रजापती आहात. आणि प्रपितामहश्च, प्रपितामहश्च म्हणजे की त्या प्रजापतींचे पण बाप. कारण हे प्रजापती कोणाचं अपत्य आहे? ब्रह्मापासून हे 14 प्रजापती निर्माण झाले आहे. म्हणजे तुम्ही ब्रह्मा तर आहेच, म्हणजे तुम्ही सृष्टी करता तर आहाच, पण प्रपितामहश्च म्हणजे या सृष्टी करायला कोणी सांगितलं ब्रह्मदेवांना? विष्णूनी. म्हणजेच तुम्ही विष्णू पण आहात. बघा किती सुंदर त्यांनी सांगितलं की प्रजापतीस्त्वम आहात आणि प्रपितामहश्च पण आहात. म्हणजे तुम्ही ब्रह्मा पण आहे, ती सृष्टी करणारे, आणि सृष्टी करण्याचा आदेश देणारे विष्णू पण तुम्हीच आहात. दोनही तुमच्यामध्ये सगळं आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये मी सगळं बघतो आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सारखा पुन्हा मी नमस्कार करतो आहे. मी तुम्हाला पुन्हा, कारण त्याचं मन भरत नाहीये, कारण आता त्याला हळूहळू भगवंताच्याबद्दल ते अजून त्याच्यामध्ये प्रेम उत्पन्न होत आहे. त्याला आता हळूहळू भगवंताचं पूर्ण एक एक उलगडून तो बघू शकतो आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात श्रद्धा निर्माण होत आहे, आणि त्या श्रद्धेपोटी तो आता पुन्हा सांगतो आहे. आपण हा एक शेवटचा बघून घेऊ. नमः पुरस्ताद अथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्तम सर्वम समाप्नोती ततोसी सर्व. आणि हे अनंत सामर्थ्यशाली, आपणाला पुढून आणि मागूनही नमस्कार असो. सर्वात्मना, आपल्याला सर्व बाजूंनीही नमस्कार असो. हे अनंत पराक्रमशील आपण सर्व जगद्व्यापीतले आहे, म्हणून आपणच सर्वरूप आहात. म्हणून तो म्हणतात की अजून मी काय सांगू, की तुम्हाला सगळ्या दिशेने नमस्कार करतो. तुम्ही सगळ्या दिशेला आहात. नमः पुरस्ताद अथ पृष्ठत असते, म्हणजे मागे पण तुम्ही आहात, समोर पण तुम्ही आहात, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आहात. आणि नमोस्तु सर्व, ज्या दिशेला, कारण आता तर लक्षात आलंय की भगवंत कुठल्या दिशेला नाहीत. भगवंत कुठे नाही, भगवंत सगळीकडेच आहे. म्हणून तो आता सगळ्या दिशेला, कारण आता त्याला सगळंच पवित्र झालं आहे आता भगवंताचं, त्याला सगळीचकडे भगवंत दिसायला लागला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी इतके, तुमचं अनंत वीर्य आहे तुमच्यामध्ये, तुमचं इतकं बल आहे, इतके शक्तिशाली तुम्ही आहात. हे शक्तिशाली असल्यामुळे मी तुम्हाला नमस्कार करतो, कारण तुम्ही अमित विक्रम आहात. अमित विक्रमस्त्वम, की तुमचा विक्रम खूप आहे. तुमचा विक्रम म्हणजे तुमच्यामध्ये बरंचसं काय तेज आहे. तुम्ही एवढं सगळं या सृष्टीचे कर्ता आहात, ते स्थिती करणारे आहात आणि प्रलय करणारे आहात. सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार प्रणाम करतो, असं तो म्हणतो आहे. पुढे आपण कंटिन्यू करू पुढच्या क्लासमध्ये. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.